दिल्लीवर भगवं वादळ आदळणार, खोट्या कारभाराला संपवणार, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात। सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजने करतोय। ही पुण्यातून मोठी बातमी येते। पुणे पोलिसांकडून गुंडांची परेड करण्यात आली। 200 ते 300 गुंडांची परेड करण्यात आली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा दणका दिलाय। गुंड मारणे, घायवळ यासह अनेकांची परेड करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक माहिती यांच्याकडून घेऊया। वैभव, गुंडांची परेड करण्यात आली आहे, कुठेतरी यापुढे कुठल्याही गुंडगिरीच्या कारवाया, कुठल्याही अनधिकृत कारवाया चालणार नाहीत हे सांगण्याकरता ही परेड आहे। सुवर्णा, पुण्याचे जे नवीन पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या होत्या। पुण्याच्या सगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये जेवढ्या रेकॉर्डवर असलेल्या संघटित टोळ्या आहेत, या टोळ्यांचे प्रमुख आणि त्यांचे कच्चे बच्चे या सगळ्यांची वरात जी आहे ती पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन या। याच्यातलं कोण कुठे ऍक्टिव्ह आहे किंवा कोण आता काय कारवाया करतंय, कोण पॅसिव्ह झालेलं आहे म्हणजे काम करत नाहीये किंवा गुन्हेगारी वर्तुळात ऍक्टिव्ह नाहीये, अशा सगळ्यांची यादी बनवा। हे डोजियर्स गेले 3 दिवस गुन्हे शाखेकडून बनवणं सुरू होतं आणि त्यानंतर आज सगळे टोळ्यांचे प्रमुख जे आहेत म्हणजे गजा मारणे असेल, बाबा गोडके असेल, या सगळ्यांना आणि त्यांचे आता सद्यस्थितीत विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे अटकेत आहेत। मात्र बाहेर असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांच्या टोळीचे सदस्य आणि ते अशा सगळ्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेत बोलावण्यात आले। जवळपास 100 ते 200 गुंड जे आहेत ते गुन्हे शाखेच्या बाहेर त्यांना उभं करण्यात आलेले आणि या सगळ्यांची पोलीस ठाण्यांच्या यादीनुसार नावं वाचून दाखवली जात आहेत। कोण सध्या काय करतंय, कुठे नोकरीला आहे, कुठे राहतंय, कुणी नोकरी करतंय का आणि महत्वाचं म्हणजे गैरप्रकारांमध्ये कुणी सहभागी आहे का, या सगळ्याची खातरजमाजी आहे ती गुन्हे शाखेकडून सुरू आहे। गुन्हे शाखेच्या सगळे क्राईम ब्रांचचे युनिट असतील, त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या कामामध्ये गुंतलेले आहेत आणि प्रत्येक जण एकेका टोळीचं डोजियर जे आहे ते डोजियर घेऊन सगळे गुन्हेगार व्हेरीफाय करतोय। या सगळ्यामुळे या गुन्हेगारांवरती वचक बसेल आणि ते भविष्यात काही करणार नाहीत याबाबतच्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या या गुन्हेगारांना द्या असे स्पष्ट आदेश अमितेश कुमार यांनी दिलेले होते आणि त्यानुसारच कारवाई जी आहे ती गुन्हे शाखेने सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये या आरोपींना दम दिला जातोय। सरळ सरळ संशयित टोळी प्रमुख असतील आणि गुन्हेगार असतील या सगळ्यांना नीट समजून सांगितलं जातंय की जर आता इथून पुढे काही गुन्हेगारी कारवाया केल्या आणि तुम्ही जर दिसलात तर तुमची काही खैर नाही, अशा पद्धतीनं एकत्रितरित्या हे सगळे टोळीचे प्रमुख आणि त्यांचे टोळी मेंबर्स आणून सदस्य आणून त्यांची त्या अशा पद्धतीनं वरात काढल्यामुळं या गुन्हेगारांवर जरब बसेल यात शंका नाही। आणि दुसरी गोष्ट, गेले कित्येक दिवस पुणे पोलीस जे आहेत ते या टोळ्यांच्या बाबतीमध्ये फारसे सतर्क राहिलेले नव्हते किंवा त्यांची डोजियर जी आहेत त्यांची पूर्ण माहिती जी आहे ऍक्टिव्ह असलेल्या सदस्यांची आणि काम करत नसलेल्या सदस्यांची ती कित्येक वर्ष अपडेट झालेली नव्हती। नव्यानं आलेल्या अधिकाऱ्यांना या गुन्हेगारांची तोंड ओळख नव्हती, त्यांची चेहरापट्टी जी आहे ती आता नोंदवली जाईल। या नव्या अधिकाऱ्यांच्या हाताखालून हे सगळे गुन्हेगार जातील आणि महत्वाचं म्हणजे या गुन्हेगारांवर जी पोलिसांची जरब पाहिजे ती या सगळ्या प्रकाराने निर्माण होईल हे स्पष्ट आहे। नक्की, धन्यवाद। ही सविस्तर माहिती वैभव आपण दिलीत त्याबद्दल। पुण्यातून आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे माहिती देत होते। गुंडांची परेड करण्यात आलेली आहे। आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया।